समोर आलंय. एकीकडे युतीमध्ये ते येणार अशी चर्चा सुरू होती. आता ते म्हणतात की विरोधक म्हणून आपल्याला जोमानं काम करायचं. शरद पवारांचा आतापर्यंतचा राजकीय जर पूर्व इतिहास तपासला तर ते जायचं असलं पश्चिमेकडे सांगतात पूर्वेला जाणार आहे, आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय गोष्टींचा अंदाज कधीच कोणाला लागला नाही. आणि त्याच्यामुळं नेमकं त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढत असताना ते बोललेत ते खरं म्हणायचं की त्यांच्या मनामध्ये वेगळी काही दिशा ठरलेली आहे, आणि त्याच्यामुळं गुमराह करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नक्कीच. वारंवार अशा पद्धतीची त्या वक्तव्य येतात, एकीकडे भेटी वाढतात तर दुसरीकडे अशा पद्धतीचे शरद पवारांची येणारे वक्तव्य, त्यामुळे कुठेतरी राजकीय आपल्या पक्षातील लोक विचलित होऊ नये तोपर्यंत मला वाटतं त्यांना पक्ष संघटनेचं काम एक दिलानं करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते. परंतु ज्या वारंवार भेटी या ठिकाणी सुरू आहेत त्यावरून मला वाटतं पवारसाहेब करायचं एक असेल की दाखवतात वेगळं. आतापर्यंतचा त्यांचा पूर्वानुभव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नवनाथ वाघमारे यांचं जे विधान आलेलं आहे ते म्हणतात की ओबीसी समाजाची गोंडस आणि श्रीमंत मुलं बघून त्या मुली घरात घुसतात, मराठ्यांच्या मुली आमच्या घरात घुसतात अशा मला वाटतं यांचं जाहीरपणे चौकात कान फोडले पाहिजेत. कुठल्याही पक्षाचं कुणीही अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्याला भर चौकात त्या ठिकाणी त्यांची कानउघाडणी केली पाहिजे, कान फोडले पाहिजेत. कुठलाही समाज असो, मराठा असो, ओबीसी असो, दलित समाज असो, आदिवासी असो, अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बोलणं मला वाटतं त्याला त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे व्यक्तिगत स्तरावर अजूनपर्यंत कोण बोलत नसतं, आणि हे केवळ असं काहीतरी विक्षिप्त बोललं की पब्लिसिटी मिळते, कॉन्ट्रोवर्सी तयार होते आणि आपण चर्चेत राहतो. अशा प्रकारचा नीच आणि घृणास्पद अशा प्रकारची कृती नवनाथ वाघमारे यांची आहे. मी धिक्कार तर कळतोच, परंतु त्यांनी जाहीर माफी मागावी अशी माझी त्याच्याकडे मागणी आहे. रोहित पवारांनी SIR संदर्भात भाजपावर टीका केलेली आहे. आज निवडणूक आयोगाच्या भेटीला सुद्धा ते जात आहेत. महाविकास आघाडीचे सर्व एकीकडे SIR मध्ये BLO नेमलेले नाहीयेत अशी उदासीनता पाहायला मिळते, आणि दुसरीकडे या सगळ्या भेटी होतात. मला वाटतं संजय राऊतांची जागा रोहित पवार घेण्याची स्पर्धा दिसते. बेसिक कामच या लोकांना करायला नको. आता SRIच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते किती काम करतायत हे जरा माहिती घ्या. 24 तास आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही काम करतोय. केवळ मीडियासमोर येऊन नौटंकी करणं, पोपटपंची करणं. आता BLA तुमचे किती नेमलेत सांगा. म्हणजे पक्षाच्या संघटनेकडे लक्ष नाही, BLAच्या नेमणुकीकडे लक्ष नाही, प्रक्रियेकडे लक्ष नाही. त्यांचं लक्ष फक्त मीडियाकडे. मीडियात बातमी कशी येईल, 4 गोष्टी आम्ही निराधार कशा बोलू, या पलीकडे रोहित पवार स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत एकही रचनात्मक गोष्ट त्यांनी केलेली मला दिसत नाही. नाशिकमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांच्या मुद्द्यावरती महामोर्चा काढण्यात येणार आहे. नाही, मला वाटतं खड्डे आहे ती वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिलेल्या आहेत. एकनाथरावजी शिंदेसाहेब स्वतः आज त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन कारवाई करणार आहेत. मला वाटतं आता चंचू प्रवेश करायला नाशिकमध्ये पुन्हा या दुर्घटनेची संधी समजून या ठिकाणी ते काम करत आहेत. परंतु आम्ही या विषयाकडे दुर्लक्ष करणार नाही आहे, कारण आम्हाला नौटंकी करायची नाही, आम्हाला शो करायचा नाही, तर आम्हाला तिथल्या जनतेला त्रास होतो आहे तो दूर करायचा आहे. आणि 100% अतिशय तातडीनं आणि शीघ्र अशी उपाययोजना आपल्याला केलेली दिसेल. गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भात जी काही वक्तव्य समोर येतात, तर महादेव जानकर म्हणतात की त्यांना भाजपकडून खूप जाचाला ते कंटाळले होते. मला वाटतं गोपीनाथजींच्या बाबतीत पंकजाताईंनी आमच्या स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे त्या भूमिकेलाच महत्त्व आहे, त्यांच्या वक्तव्यालाच महत्त्व आहे. आता मला वाटतं एखादी व्यक्ती नसल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे तर्क अंदाज काढणं हे मला वाटतं आपल्या राजकीय संस्कृती परंपरेला शोभणारे नाही आहेत.
राजकारणासाठी या गोष्टींचा उपयोग करणं आणि त्या ठिकाणी आपल्याला काही लाभ मिळतोय का किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काही एकमेकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय का, अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा आहे. मला वाटतं अशा गोष्टीत तरी कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्राच्या जनतेला ते आवडत नाही. रायगडच्या पेणमध्ये संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यावरून आता वाद होताना पाहायला मिळतो. तिथले जे नागरिक आहेत किंवा छत्रपतींचे प्रेमी आहेत ते देखील आता वेगवेगळी भूमिका घेताना पाहायला मिळतात. जो पुतळा आहे तो वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेत बसवण्यात आला होता. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे, आपलं श्रद्धास्थान आहे, स्फूर्तिस्थान आहे. आणि जर तशा प्रकारे काय वेगळ्या पद्धतीत बसवला असेल, निश्चित सरकार गांभीर्याने या ठिकाणी दखल घेईल, सरकार हस्तक्षेप करेल आणि योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुतळ्याचं पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता वाटली तर तशा पद्धतीचं केलं जाईल. बेस्टचं कुठेतरी खाजगीकरण होतंय अशा पद्धतीचं दिसून येतंय, कारण की असा आरोप देखील आहे होताना पाहायला मिळतो. बेस्टच्या ज्या काही जागा आहेत त्या देखील खाजगी लोकांना विकसित करण्यासाठी दिल्या जातात. त्यामुळे आता बेस्टच्या निवडणुकीमध्ये तुम्ही देखील अग्रेसिव्हली पाहायला मिळालात, मात्र याचं आता खाजगीकरण होताना तुम्ही थांबवणार. मला वाटतं बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलंच पाहिजे. बेस्टची प्रवाशांसाठी जी एक उत्तम सेवा जगामध्ये मुंबई बेस्टची आहे ती टिकली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आर्थिक गणित BSTचं थोडं दोलायमान आहे आणि अशा वेळेला ते आर्थिक गणित नीट त्या ठिकाणी करण्यासाठी जर काही उपाययोजना होत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु त्यामागे जर पूर्णपणे खाजगीकरण होत असेल तर ते चुकीचं राहील. जर ते डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी बेस्टला सुस्थितीत आणण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, प्रवाशांच्या हितासाठी आणि बेस्टच्या अतिशय चांगल्या सेवेसाठी होत असेल तर मला वाटतं काही हरकत नाही. मात्र ठाकरे सेनेने या सगळ्या गोष्टीला आहे तो विरोध केलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शशांकरावची जी काही संघटना आहे त्यांच्याकडून देखील आता या सगळ्या गोष्टीला विरोध होतो. सर्वात पहिलं मुंबईकरांच्या हिताचं काळजी घेतली पाहिजे, प्रवाशांची काळजी घेतली पाहिजे. आणि गेली अनेक वर्ष हा कर्मचारी जो सेवा देतोय त्याचं हित सर्वोच्च त्या ठिकाणी आहे. उद्धवजी ठाकरेंच्या सेनेला आरोप करायला काय लागतं? 25-30 वर्ष एकमार्गी सत्ता उपभोगलीत. का बेस्टला आपण नफ्यात आणू शकला नाहीत? का बेस्टचा आपण सुस्थितीत आणू शकला नाहीत? त्याचं आत्मपरीक्षण होऊन विचार करावा. शशांकराव किंवा युनियनच्या नेत्यांची भूमिका रास्तच आहे. मी एक बेस्ट कर्मचाऱ्यांचा हितचिंतक म्हणून त्यांच्या हिताला कुठेही बाधा येणार नाही किंवा त्यांच्यावर खाजगीकरण लादले जाणार नाही याची निश्चितच सरकारने, महापालिकेने काळजी घ्यायला पाहिजे अशी मला या ठिकाणी वाटतं. प्रशांत किशोर टोला लगावत आहेत भाजपला आणि म्हणतात की वंदे मातरम संदर्भात त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची साठी लोक पुढे आलेली आहेत. हा विषय आपल्या देशाच्या अस्मितेशी, आपल्या वंदे मातरम या आपल्या स्वाभिमानाशी निगडीत आहे आणि केंद्र सरकार हा विषय गांभीर्याने घेईल आणि यावर कायद्याच्या चौकटीमध्ये नियमानुसार त्या ठिकाणी जी कारवाई